हे गाईज मी प्रजिता वरुड. आम्ही अतरंगी आणि आमचे प्लॅन्स अचानक भयानक वाले. तर आज निघालो होतो अनप्लॅन दिवेआगरला. तिकडे गेल्यावर काय करायचं, कुठे फिरायचं, नो आयडिया. पण कुठे राहायचा विचार तर करावाच लागणार, म्हणून रिसॉर्ट सर्च केलं. अरे हे काय, शिवनेरी रिसॉर्ट. प्राजू बोलली आपल्या इकडच्यांच कुणाचं तरी दिसतंय रिसॉर्ट. मग ठरवलं इथेच राहायचं. अँड फायनली तिथे पोहोचल्यावर चेक इन केलं, रूममध्ये गेलो, फ्रेश होऊन मेकअप शेकअप करत हा सगळा पसारा कबडमध्ये टाकला. और अब हम चले रिसॉर्ट एक्सप्लोर करने. या रिसॉर्टच्या रूम्स तर पहा, प्रीमियम डिलक्स, ट्रिपल एक्झिक्युटिव्ह रूम, प्रीमियम डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह सूट रूम, सुपर डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह सूट रूम, डिलक्स रूम आणि इथे इव्हेंटसाठी आणि ग्रुपसाठी हॉल पण आहे. पूर्ण रिसॉर्ट पाहून झाल्यावर आम्ही रिसॉर्टमध्ये लंच करायला गेलो. सुरमई थाळी आणि चिकन थाळी मागवली. टेस्ट म्हणजे टेस्ट आहे भाई, एक नंबर. द बेस्ट पार्ट ऑफ दिस थाळी इज कोकम समर कूलर स्पाइस आणि रेस्टॉरंटचा स्टाफ म्हणजे एकदम अटेंटिव्ह आहे. रूममध्ये जरा वेळ बसून आपलीच वेब सिरीज पाहिली आणि नंतर हा सुंदरसा फाउंटेनचा व्ह्यू पाहून डिनर करायला गेलो. वेज थाळी खाऊन पेट पूजा केली, बिकॉज कल हमें घुमने जाना है. सकाळी उठून 7:30 वाजताच बीचवर गेलो. गरमागरम मोदक खाला, बीचवर जाऊन कोकणातली गाणी ऐकून मॉर्निंग गुड केली, रेस्टॉरंटमध्ये येऊन नाश्ता केला आणि पोहता येत नाही तरी पूल पार्टी केली आणि रिसॉर्टच्या जवळ असलेल्या सुवर्ण गणेश मंदिर आणि रूपनारायण मंदिरात जाऊन दर्शन केलं. येताना सगळेच म्हणत होते कोकणात एक दिवसासाठी जाऊन काय करणार. आम्हाला पण वाटलं होतं प्लॅन सक्सेसफुल होईल का, बट शिवनेरी रिसॉर्टमुळे आमचं दिवेआगरचं समर वेकेशन एकदम सक्सेसफुल झालं. हे रिसॉर्ट, रेस्टॉरंट, स्टाफ, स्विमिंग पूल, डीजे, रूम्स सगळं एकदम बेस्ट आहे यार. आता झाला चेकआउट करायचा टाइम. तिथल्या स्टाफला बाय केलं यार. आय विल डेफिनेटली मिस यू गाईज. ग्रँड शिवनेरी रिसॉर्टला नक्की व्हिजिट